होय. काय करताय? काय बसलोय मोबाईल बघत. मी काय म्हणते, काय म्हण ना. तुम्ही आजकाल माझ्या संग पहिल्यासारखं का नाही राहत बरं? म्हणजे हल्ली जास्त मोबाईलमध्येच असता. मला वेळ कमी देता पण तेवढा त्या मोबाईलला देता. असं काय तर मोबाईल मध्ये बघायला सारखं असतं. तुझ्याकडे काय बोलू मी? मी काय तुझं म्हणते, एकच असतं कायम. बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणते, काय? आपल्याला मूलबाळ नाही होत. एवढं ट्रीटमेंट केले, आज लग्नाला 7 वर्ष झाले. लोकांचे टाणे टोमणे ह्या सगळ्या गोष्टी मी खूप सहन करते. मग यात तुम्हाला सांग, यात माझा काय दोष आहे? तुमचा नाही दोष. मी तू सांगण्याहून डॉक्टरकडे गेलो का नाही? भेटलो, तू सांगण्यानुसार सगळं केलं ट्रीटमेंट. मी स्वतः हेल्दी, डॉक्टर पण म्हणतात. मग माझा काय दोष आहे यात? मी काय म्हणते, आपल्याला नाही होत म्हणून काय झालं? आपण एका अनाथ आश्रमामधनं दत्तक घेऊ ना मूल. मी तुला किती वेळा सांगितलं, मी दुसऱ्याचं पोरगं कसं काय सांभाळू? का सांभाळायचं मी पोरगं दुसऱ्याचं? मला माझं काहीतरी पाहिजे ना त्यात. मला अटॅचमेंटच नाही झाली, माझी भावनाच तिथं नाही आली. तुम्ही का सांभाळायचं दुसरं पोरगं? तुम्ही एकदा तर विचार करा फक्त. एकदा नाही, मी 1000 वेळा विचार केलाय. तू विचार कर. आणि माझ्याच्याने नाही झालं आपल्याला पोरगं तरी मी असं राहायला तयार आहे. पण मी दुसऱ्याच पोरगं नाही सांभाळू शकत. अहो आणू ना, आपण आपल्यासारखं सांभाळू त्या बाळाला. आपल्यासारखं सांभाळू म्हणजे मला नाही सांभाळायचं. मी का सांभाळू दुसऱ्याच बाप? का नाव देऊ माझं? तुम्ही एकदा नीट विचार करा. मला असं वाटतं, मी एकदा नाही सांगितलं ना तुला, आता 100दा विचार केला असेल मी. तुम्ही फक्त तुमचा विचार करताय पण माझा विचार नाही. तुझं काय? तुला कोण काय म्हणलं? तू काय लोकांच्यात जात असते? मग जायचंच नाही कोणाच्या कार्यक्रमाला, त्याला नावं ठेवीत असली तुला तर. नाही जरी ठेवलं तरी लोक दारापर्यंत येतात बोलायला. काय? हेच की 7 वर्ष झाले लग्नाला, मला मूळबाळ नाही म्हणून. त्यांनी लय बोंब पाडला तेव्हा त्यांना त्यांचे झालेत. म्हणूनच मी म्हणते आपण एक दत्तक घेऊया. तुला हेच जर बोलायचं असेल ना, मी उठून जातो. तू कायमच उठलं सुटलं तेवढंच डोक्यात. फक्त डोक्यात एकच, मला पोरग पाहिजे. मग आता बोलाय नको माझ्या तोंडाला मस्त काय येते. ह्यांना काय कळणार आहे बाईचं दुःख? ओय नितीन, अरे काय लय गणगणित चाललाय? काय बघ, घरी बसावं का नाही असं केलंय बायकोनी. का भांडण झाली काय? नाही भांडण नाही बरं का. पण आता माणूस जवळ बसलं केलं की प्रेमाने बसायचं नाही. येऊन जाऊन ती फक्त पोर पाहिजे. कुठून होणार पोर? आता 7 वर्ष झाले लग्नाला. अरे मग काय ट्रीटमेंट करायची ना एखादी डॉक्टरची? सगळं केलं, तुला वाटतं राहिलं असं ना? आता मी एवढा खाऊन पिऊन धष्टपुष्ट, तिचं बी काही नाही. पण आता मग काय? आणि ती काय एक म्हणणं, पोर फक्त कुठून तरी आणा ना, मला पोर पाहिजे. आता काय ते पुढून आणायचं पोर? अरे मग एवढंच ना. अरे मी आहे की, मग तुला काय करायचंय? काय करायचं? लय विचार करतो राव तू. अरे आता अख्ख्या गावात नाही तालुक्यात 4-5 जणांना माझ्यामुळे पोरं झाली. काय बोलतो रे तू? अरे म्हणजे मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडून. हा तसं तुला नेतो एखाद्या डॉक्टर ट्रीटमेंट करायला. डॉक्टर तुला वाटतं का? डॉक्टर काय आम्ही एकदम कोणता डॉक्टर सोडला नाही? नगरचा भारीतला भारी, पुण्यातला भारीतला भारी डॉक्टर बघितला, त्यांच्याकडे गेलो. तुझ्या डॉक्टरने काय होणार आहे? मग सगळ्यात सोपं काय? अरे एखाद्या अनाथ आश्रमात घ्यायचं ना पोरग. हा दुसऱ्याचं लेकरू तर सांभाळायचं नाही. मला तर भावना तर आले पाहिजे ते पोरापाशी. अच्छा समजलं प्रॉब्लेम. मला वाटतं माझं पोरग असावं, मी त्याला मग जीव लावीन ना. मी कसं काय दुसऱ्याच्या पोराला सांभाळू? तिला फक्त पोरग पाहिजे, लोक नाव ठेवतात म्हणून. म्हणजे तुला स्वतःच पोरग पाहिजे? हा जमतंय की. अरे सोपं आहे. काय? IVF म्हणजे? अरे म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आली आता, माहिती नाही का तुला? ते काय असतं? कसं आहे माहिती आहे का? आता समज मुलगा होण्यामध्ये काही अडचणी जर लय आल्याच तर ते डॉक्टर असतात, ट्रेनिंग घेतलेलं असतं त्यांनी. ते काय करणार, तुझंच मुलगं दुसऱ्याच्या बाईच्या गरोदरमध्ये वाढवणार, पोटामध्ये. आणि ती कसं काय करणार? ते करतात ते डॉक्टर बरोबर. बरं ती झालं. दुसऱ्या कोणाची बाई आणायची कुठून धरून? मी आहे ना, त्याची काय काळजी करतो? घरचे का? ए मग? अरे माझ्या नाही. मग मी आहे एक बाई ओळखीची आपल्या. बर तिला सांगतो. पैसे लागते बरं का त्याला. फक्त किती? एवढ्यात होईल का? 5 लाख रुपये? हा
जमान की आता डॉक्टरकडेच 5-6 लाख घातले तर मग हे अजून घातले मग काय होईल, पण माझं होईन ना स्वतःचं. तुझंच मुलगं दिसायला विसायला तुझे गुण उतरणार सगळे त्यात. अरे मुलगं तुझंच, फक्त ते वाढणार दुसऱ्याच्या पोटात. जमन ना. कुठे येते आपण जायचं का त्यांच्याकडे बोलायचं का? हा मग आत्ता जाऊ चल. फक्त नाही पैशाचे एवढे पैसे घातलेत मग आयुष्य करायचंच कोणासाठी मला? चालते चल चल वळव गाडी. कुठं? इकडे. हॅलो, कुठे आहे तू? आत्ता स्टेटस पाहिले तुझे, फिरायला गेलाय का? अरे तुझ्याकडे फिरायला पैसे आहेत, माझे पैसे द्यायला पैसे नाही का तुझ्याकडे? हा कधी येतोय सांग मला तू. अरे मला तारीख तर दे मग एखादी. किती दिवस थांबलेत मी, एवढं थांबत असतात काय? ठेव फोन, चल. काय तुमचं? नमस्कार. नमस्कार. राहू द्या बोला. मित्र आहे माझा नितीन. हा मग असेल ना. चांगलं आहे पोरग. मी काय करू मग? लग्न थोडी करायचं त्याशी. लग्न नाही करायचं, मग त्याला मुलगा पाहिजे होतं. मग काय करायचं? म्हणजे तसं नाही. हा मग कसं? काय माहिती आहे का, हा आता तुला पैशाची गरज आहे. गरज आहे म्हणून काय पण नाही करणार मी. तसं नाही. हा मग ह्याला मुलगा पाहिजे, हा तुला पैशाची गरज आहे. हा मग ह्याचा मुलगा तू पोटात वाढवायचा. अरे म्हणजे काय करायचं नीट तर सांगा ना मग. तुम्ही काय नाही करायचं. हा मग कोण करणार आहे? तुम्ही फक्त डॉक्टरकडे जायचं हा आणि डॉक्टर ह्याचं मुलगा काही ट्रीटमेंटद्वारे तुझ्या पोटात वाढवणार. तू फक्त म्हणजे थोडक्यात काय, आई म्हणून त्या मुलाला 9 महिने सांभाळायचं. आपण काय करतो, एखाद्या शेतामध्ये रोप लावतो, मोठं होतं, फळं घेतो, फळं झाल्यावर ते फळ फक्त काढून घेणार तो. हा फक्त बी माझं हा 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 आणि शेत तुमचं. किती पैसे देणार? त्यासाठी तो आहे ना 4 लाख द्यायला तयार होतोय. कमी झाले. किती दिवस घालावे लागतील मला? 9 महिने. लय कमी झाले, जरा जास्त पैसे वाढवा. मुलगा गरीब आहे हो. पैशाचं नाही काळजी, तब्येतीने वगैरे चांगली हेल्दी, एवढी काय नाही, थोडं वाढू. हे बघा 4.5 लाख होतील. 8 लाख फायनल. 8 लाख? असं काय करताय? 8 लाख फायनल. तुमचं दवाखान्याचं खर्च. ठीक आहे 8 नाही, वरती 1 लाख जास्त देतो, पण मी जी खायला देईल ती सगळं तेच खायचं. हे सगळं तब्येतीने वगैरे बाळ माझं चांगलं पाहिजे. 9 पर्यंत तयारी ठेवू. ठीक आहे वरचा 1 लाख सगळं खायला व्यवस्थित सगळं त्यासाठी. ठीक आहे जमेल? हो जमेल. 10 लाख देईन तो. हा चालतंय ना. आता झालं ना बोलणं, किती वेळ बोलणार आहे? सगळं माझ्या नजरेखाली राहणार. हा ठीक आहे चला. कधी राहायला यायचंय मग? राहिला नाही, मग तुम्ही इथंच राहायचं. इथंच फक्त ते डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट करून यायचं आणि योग्य वेळेस आपलं ती. कुठली ट्रीटमेंट? सर्व काय तुम्ही सांगितलं ना सरोगेसी. हा सेरोगसी म्हणतात त्याला. म्हणजे थोडक्यात फक्त तुम्ही त्यांचं मूल सांभाळायचं आणि काय 9 महिने एकदा झाल्यानंतर मग आमच्या ताब्यात द्यायचं. तुमचे पैसे तुम्हाला पूर्ण रक्कम मिळून जाईल. चालतंय की मग. बरं चालतंय. मग आता तुमची निम्मी रक्कम तुम्हाला दवाखान्यात गेल्यावर आम्ही ट्रीटमेंट झाल्यावर देऊ. आणि ऍडव्हान्स कधी देताय? दवाखान्यातच ना निम्मी रक्कम आणि निम्मी मुलगा ताब्यात घेतल्यानंतर. ठीक आहे चालतंय की. टोटल किती? 9 लाख. 9 लाख झालं, ठरलं फिक्स. तुम्ही आता घरी जाऊन बोलून घ्या आणि तू पण तयारी लागा. ठीक आहे येऊ का मग? हा चालतंय. पुढं आलो तुम्ही. तुझं काय आता? 9 लाख मिळणार आहे तुला. हा मग 9 लाख? हा मग तू ठेव ना मग पोटात बाळाला, तुला पण भेटतील 9 लाख. तसं नाही काय, मग मला 1 लाख तरी दे ना. मग एवढं नाही भेटणार. एक 50 दिन चल बस झालं. हा आता त्याला घेऊन आलाय फक्त, पोटात तर नाही वाढवणार ना तू. चालतंय ठीक आहे. हा परत येतो मग मी. त्याला घेऊन. हा जा चल. हे आमचं घर कसं आहे बघ. ठेवू का बॅग आता? ठेव ना, तुला बघून घे एकदा खोली सगळी. माझं बाळ आहे हिच्या पोटात.
तुम्ही माझा विश्वासघात केला म्हणजे काय झालं? तुम्ही असं वागूच कसं काय शकता हो? काय कसं वागलोय? म्हणजे तुला पोरग पाहिजे ना, माझंच पाहिजे ना, मग मी करतोय ना सोय काहीतरी. मग त्यासाठी हे असं कृत्य करायचं का तुम्ही? कसलं कृत्य? अहो पण मी असताना ही बायको आहे माझी, हिला मूल पाहिजे. बायका अशाच असतात. अशा हा, ही अशीच आहे. तुला कळालं नाही, मला ही कशी सुदृढ आहे, तब्येत आहे, मग हिच्यापासून बाळ किती छान आहे आपल्याला. अहो म्हणून तुम्ही तिच्या सोबत रिलेशनशिप मध्ये राहिलात का? अरे तुला विषय समजलाच नाही तर मग तू कसं काय चिडचिड करते? मला माझं बाळ पाहिजे. तुला अनाथ आश्रमातून नाही आणू शकत मी. मला माझं पाहिजे. म्हणून तुमचं पाहिजे हा, आता इथं आतापासून ती इथंच राहणार आहे. तिला सांगा ना ट्रीटमेंट काय केली ती. हा, ट्रीटमेंट आम्ही अशी केलेली की आपण जे डॉक्टरकडे जे करीत होतो ती फक्त तिच्या गर्भात वाढवलेलं आहे. म्हणजे हिचा आणि तुमचा काही संबंध नाही? हाय की संबंध कस नाही? माझं पोरग तिच्या पोटात वाढणार नाही, संबंध कस काय नाही मग? पण हे सगळं डॉक्टरच्याच म्हणण्याने झालेलं हा, आहे ना? डॉक्टरने सांगितलं हिच्या पोटात ठेव म्हणून. पण ही कशावर ना आपल्याला मूल झाल्यावर देणार नाही? का नाही द्यायचे? पैसे घेतलेत माझ्याकडून. ते कुठे गेलं सचिन? काय झालं? ती बायकोला काय कळणार ती मी काय सांगतोय. मी म्हणलं माझं पोरग तिच्या पोटात वाढते आणि ओके नाही सांगितलंय. ए मी बसते, तुमचा ड्रामा चालू द्या. अहो मीच सांगितलं होतं त्याला. हा सोपं आहे, तुला सांगा. ती मला सांगता येणं व्यवस्थित. हा सांगा. अहो म्हणजे ना सेरोगसी म्हणतात याला. नवीन पद्धत आली आता. सेरोगसिस? हा, जे माझ्या मुळा जी राहत नव्हतं तुझ्या पोटात ती फक्त हिच्या पोटात ठेवलंय. हे सगळं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार होतं आणि हा काय नाही करत, हे डॉक्टर करतात सगळं ते असं ते. म्हणजे थोडक्यात ऑपरेशन. आपण आता पण किती पैसे घातले? 5-7 लाख रुपये घातले ना. आपण जसं डोळ्याचं दान करतो ना, म्हणजे आपला डोळा काढून यांना बसवला. तुम्हाला हिला जसं शेतीचं सांगितलं तसं सांगा ती. म्हणजे कसं माहितीये का, एखाद्या शेतामध्ये आपण झाड लावतो तसं झाड लावलं, बी माझं फळ फक्त काढून द्यायचं बी त्यांना. माझं शेत तिचं आणि ते पीक आणायचंय फक्त. हा, आणि 9 महिन्याने आपल्या ताब्यात पोरग देईन, ते आपण सांभाळायचं, तिचा आणि आपला विषय संपला. हा मग ठीक आहे. म्हणजे काय लग्न बिग्न नाही केलेलं ह्यांनी? हा तेच मी ह्यांना विचारते, इतक्या वेळ झालाय तर. त्यांना सांगता नसं आलं, गडबडला तू. हा, तुम्ही काही काळजी करू नका आता. उलट तुम्ही आता तिची काळजी घ्या. तिच्या घरापासलं वातावरण एवढं चांगलं नाहीये. तिला आपल्या घरी नाही जमलं तर आपण इथं ठेवू किंवा एखादी मैत्रीण म्हणून सांग चालतंय. आणि राहू दे इथं. तिला चांगलं जा जेवायला आण जा. हा भूक तिला लागली. तिला चांगलं खायला प्यायला घाल आणि दे. ठीक आहे. मागन तसं लागन तसं. तिला काय डोळा लागल्यासारखं काय लागलं तर सगळं तसं दी. ठीक आहे. जा की, तोंड काय बघत बसली, जा निघ. जावा वहिनी. या अशीची घ्यावं लागेल सांभाळून. चल मी सांगतो तुला. बाळातपणा चिडचिड होती ना थोडी. किती दिवस अजून लागणार आहे? बस इथं. किती दिवस म्हणजे काय, 3 महिन्यात बाळ होतं का? 9 महिने लागतील ना. माझे बाकीचे धंदे राहिलेत रे. ते जाऊ दे. तुला ऍडव्हान्स दिलं ना तिने दवाखान्यात आज? 4.5 लाख. दिलेत. मला 25 दे ना मग त्यातले. सगळे भेटल्याशिवाय तुला देणार नाही मी. सगळे भेटू दे मला. चल जा, मला आराम करू दे. डोकं नको खाऊ. पोरग कोणाचं होतंय कोणाला आणि हेल्पटा कोणाला? अरे जा की. कटकट नुसती. हे घे पाणी पी. दे. वारंवार पाणी प्यायचं आणि जास्त मोबाईल नको बघू अगं. बाळावर ना चांगला परिणाम नाही होत माहिती का. आणि तुला काही खाऊ वाटलं, कैरी म्हणू नको, आंबा म्हणू नको. कधी कधी मुलींना अशा वेळेस आहे ना पेन्सिल पण खाऊ वाटते. तर तू मला बिंदास सांगा, संकोच करू नको. तुझी मोठी बहीण म्हणून का होईना पण मला सांग. आणि काही करू वाटलं ना तर तरी मला सांग. तुला अनुभव दिसतोय? मला अनुभव नाहीये, पण मी बऱ्याच बायकांचं बघितलेलं आहे. पण तू संकोच करू नको. आणि ना झोपताना पण डाव्या कुशीवर झोपायचं. सरळ वगैरे झोपत नको जात जाऊ. ठीक आहे. आणि कधीच कुठल्या गोष्टीची काळजी करू नको. तुला माहीत करायचं ना हे काय ते काय केलंय त्यांनी. ते पोटात बाळ ठेवायचं ना तूच तुझ्या नवऱ्याचं. डोक्याला ताप दिला. जाऊ दे, चुकीच्या पद्धतीने त्यांना सल्ला दिला गेला, पण त्याच्यात सुद्धा मला आनंद आहे. तुझ्या पोटात वाढलं काय आणि माझ्या पोटात वाढलं काय, शेवटी बाळ तर आमचंच आहे ना. तू बिंदास सांगा. आणि डाव्या कुशीवर झोपू नको. ठीक आहे. काय सरळ पण झोपू नको, उजव्या पाणी कुशीवर दे की झोपत थोडंसं जा. अजून.
हो ठीक आहे. आता हळूहळू पोट पण दिसायला लागलंय. हा ना, मी जाड नाही ना होणार. नाही होणार ग, असं काही करू नको. बरं तुझ्यासाठी काय खायला करू मी आज? तुला असं काहीतरी खाऊ वाटत असेल ना? नॉनव्हेज खाऊ शकते का मी? हो खाऊ शकते, पण जास्त नाही हा. ठीक आहे, मग आज चिकन कर. हा करते, जा तू आराम कर. हा चालतंय. मी यांना फोन करते आणि लवकर चिकन आणायला सांगते. थँक्यू मला असं छान असं बाळ दिल्याबद्दल. आणि ऐका, जरी आता तुम्ही एवढं प्रेम दिलं, एवढं पोटात वाढवलंय, तुम्हाला जरी माया वाटली, भेटू वाटलं तर येत जा. हो नक्की येते. हा थँक्यू सचिन. झालं तुझ्या मनासारखं? झालं, येते. हां आणि ते तिथं पर्समध्ये पैसे आहेत तुमचे राहिले. सचिन भाऊ सगळे दिले. चालेल. आणि काळजी घेतो तुझी. हो येते. झालं मनासारखं? झालं मनासारखं. मला पण माझ्या बाळाला असं प्रेमाने बोलायला, सांभाळायला आवडेल आता. चल घरा. चल. चला.